भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या भारतनगरमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे। यावेळी अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने हातोडा मारलाय। परिसरात असलेले अनधिकृत टपरी, अनधिकृत वाढलेलं बांधकाम यावर जेसीबी चढवला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत गेल्या महिनाभरापासून शहरातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे। याबाबत नाशिक महापालिकेने आवाहन देखील केलं आहे की ज्या पद्धतीने परिसरात असलेले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे, नाहीतर मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येईल। मात्र तरी देखील अनेक नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचं आढळून आलंय। याबाबत नाशिक महानगरपालिकेला तक्रारी आल्यानंतर या अनधिकृत बांधकामावर आणि टपऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। त्याचबरोबर परिसरात असलेल्या अनेक अनधिकृत बांधकामांना काढण्याचा इशारा देखील दिलाय। जर वेळीच अनधिकृत बांधकाम किंवा परिसरात अनधिकृत टपऱ्या दिसल्या तर थेट कारवाई करणार असल्याचं अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आलं। नमस्कार, माननीय आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार आज आपण इथे बघतोय की मोठ्या प्रमाणात भारतनगर आणि शिवाजीवाडी येथील झोपडपट्टीबद्दल तक्रार होती। बऱ्याच लोकांनी इथे जागेवर कब्जे करून वाळू विटांचे अवैध असे धंदे चालू केलेले होते। त्यानुसार आज महापालिकेच्या 6 विभागांची टीम, त्याचप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे नरोटे साहेब आणि त्यांच्या टीम यांच्या खाली आपण इथे एक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली आहे। आपण जे खाजगी असे गाळे फक्त बांधून घेतले, स्टोरेज सिमेंट वगैरेच्या गोण्यांना केले होते, तिथे अतिक्रमण कारवाई केली। त्याचबरोबर बाहेर सुद्धा काही लोकांनी कमर्शियल असेच दुकानं ज्याच्या आड मग वेगवेगळे लोक तिथे आपण बघतोय इथे सिगरेटच्या टपऱ्या आहे, नशा करतात, असे सगळे आपण ते लोकांना काढून घ्यायलाही लावले किंवा जे पक्के होते ते आपण काढले पण तोडले पण। नागरिकांनाही सूचना आहे की त्यांना जे झोपडपट्टी शिवाय जर कोणाला घरकुल मिळालेलं असेल तिथे तात्काळ शिफ्ट व्हायचं। ज्यांना घरकुल दिलेलं आहे तरी ते शिफ्ट नाही झाले तर ते त्यांच्या घरावर, जे इथल्या झोपडपट्टीतल्या घरावर कारवाई करण्यात येईल। आणि त्याचबरोबर आपल्या घराबाहेर असे काही कोणी अतिक्रमण करून अचानक बाहेरून कोणी आले तर ते पण नागरिकांनी महापालिकेला कळवावं। कारण मग आपण बघतोय की झोपडपट्ट्या दिवसेंदिवस कमी व्हायला हव्या तर ते वाढतच जात आहे, तर इथे कुठेतरी चाप लागणं आवश्यक आहे। आज आपण सूचना दिल्या आहे, या उपरी जे लोक असे दिसतील तर नक्की आपण त्यांच्यावर कारवाई तर करू, त्याशिवाय गुन्हे सुद्धा दाखल करू। त्याच्यामुळे सगळ्यांनी या परिसरातील लोकांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि हे रोड सुद्धा रहदारीसाठी छोटे पडत आहे, त्याच्यामुळे लोकांनी अतिक्रमण वाढवू नये अशी मी सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतोय। नाहीतर जेसीबी तयार आहे आमचा मागे, बघू शकता तुम्ही। मी संदीप मोहन जाधव, श्रमिक हॉकर सेनेचा कार्याध्यक्ष आणि नाशिक शहर फेरीवाला समिती सदस्य। आज भारतनगर येथील जी अतिक्रमण कारवाई चालू आहे त्या कारवाई संदर्भात माननीय अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील साहेब यांच्याशी मी चर्चा केली की राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार जे 2014 साली आणि 2017 साली जी मनपाने अधिकृत फेरीवाल्यांची जी नोंदणी केली त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की इथे जवळच मागील 15 वर्षापासून मी नाशिक शहर फेरीवाला समिती सदस्य म्हणून काम पाहतो। तिथे मुक्त फेरीवाला क्षेत्र म्हणून जवळच जाहीर केलेलं आहे। येथील सर्व हॉकर्स आणि पथविक्रेत्यांना मी विनंती करतो की आपल्या हक्काची जागा व्यवसायासाठी मुक्त फेरीवाला क्षेत्र शहर फेरीवाला समितीने इथे मंजूर केलेली आहे। आणि मयूर पाटलांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इथे कुठल्याही हॉकर्सवर आम्ही कारवाई करणार नाही, त्यांना त्यांच्या हक्काची जागा देण्यासाठी महापालिका काय। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।